आणि संजय शिरसाटांच्या याच भूमिकेवर शिवसेनेसह महायुतीतल्या भाजपलाही काय वाटतं तेही आपण पाहूया। संजय शिरसाट त्यांनी असं म्हटलंय, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र यायला हवेत। त्यांनी असं म्हटलंय की जी विचारधारा त्यांनी सोडलेली आहे, जी काँग्रेसची विचारधारा त्यांनी अवलंबली आहे, ती विचारधारा ते सोडायला तयार आहेत का? सावरकरजींचा जो अपमान करतात, जे नेहमी त्यांना शिव्या देण्याचं काम करतायत, ते अपमान सहन करून त्यांच्याबरोबर जाण्याचं काम, काँग्रेसबरोबर जाण्याचं काम ते करतात, ते काँग्रेसला सोडणार आहेत का? काँग्रेसच्या विचारधाराला सोडणार आहेत का? असं त्यांचं म्हणणं होतं। जे महायुतीला अपेक्षित आहे तेच केले पाहिजे आणि त्याकरता आम्ही तिघांनी आणि देवेंद्रजी चौघांनी बसून त्याचं एक धोरण ठरलेलं आहे, कुणाला पक्षप्रवेश करायचे, कुणाला इन करायचं, कुणाला नाही घ्यायचं। त्यामुळे जोपर्यंत या डायसवर चर्चा होत नाही कुठल्या, मग शरद पवार साहेब, अजित पवार साहेबांचा विषय असेल किंवा उद्धव ठाकरेंचा किंवा शिंदेंचा विषय असेल, कुठल्या विषयावर जोपर्यंत मित्रपक्ष म्हणून आमची सर्वांची चर्चा होत नाही तोपर्यंत मला वाटतं कुठल्या विषयाला ह्या साऱ्या बातम्या आहे, या साऱ्या बातम्याला अर्थ नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।